पुढे काय पण म्हटलं, जय हत भव दर्पा सच्चिदानंद रूपा, जय सुरवर युक्ता ज्ञान विज्ञानवंता, जय गुण गण दीपा नांत धर्म स्वरूपा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित चतुर्वेद साधन वंदन आणि समाज प्रबोधन पदयात्रेच्या या सायंकाळीन पूजा अवसरी बाईसाने केलेल्या स्वामींच्या पूजनाची आठवण करत अशेषा गुरुकुळांची कृतज्ञतापूर्वक दंडवत प्रणाम करत आपल्या सर्व गुरु निमित्त उपकारकांची आठवण करीत त्यांच्यामुळे आपल्याला हा धर्म मिळाला त्या सर्व गुरु परंपरेची आठवण करत आणि या सर्वज्ञ प्रतिष्ठान द्वारा आयोजित असलेल्या तीर्थयात्रेतील प्रथम निमित्त पूज्य महंत श्री दादाजी ज्यांच्यामुळे आपल्याला हा सर्वांना स्थानवंदनाचा योग उपस्थित झालेला आहे त्यांना दंडवत प्रणाम करत त्यांची आठवण करत या सर्व गुरुबंधूंनी एकच देव आणि एकच धर्म या वासनेतून परमप्रीतीचा आदर्श आपल्या सर्वांपुढे उपस्थित केलेला आहे। ते सर्वजण गुरुबंधू असे की तुम्हा की पुरुषोत्तमा यावे भेटोनी असा हा परमप्रीतीचा अन्वय साधत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे गुरुबंधू अच्युत गोत्रीय भाविक बंधू आणि भगिनींनो, कवनी ठाई काही विशेष कवनी ठाई काही विशेष ते अवघे विशेष डोमेग्रामी असते आणि म्हणून बाई देवबा नित्यदिनी लीळा डोमेग्रामी बोलते। आपणही आपल्या नित्य साधनेमध्ये डोमेग्रामची आठवण करतच असतो। पूजा अवसराच्या प्रसंगी डोमेग्रामची राजमठातली आठवण आपण सर्वजण करतो। आपल्या प्रत्येकाच्या देवपूजेत डोमेग्रामचा कुठला ना कुठला तरी विशेष वंदनासाठी उपलब्ध आहे। खास करून छिन्नस्थळीचा विशेष आपल्या प्रत्येकाच्या देवपूजेमध्ये आपल्याला वंदनात उपलब्ध होतो। या उपरांत या परमार्गामध्ये दत्तात्रेयांच्या विशेषानंतर डोमेग्रामचे विशेष आपल्या सर्वांना वंदन करण्याकरता उपलब्ध होतात। असं काय आहे की या डोमेग्राम मध्ये आपण या पायी तीर्थयात्रा करत करत डोमेग्रामच्या दिशेने वाटचाल करत आहोत की ते बाईदेववासांनी आपल्या सर्वांना पहिल्यांदाच ते वाक्य सांगितलेले मी तुम्हाला सांगितलं, अवघे विशेष डोमेग्रामी असते अनेकही असती अन्यत्र अवस्थाने परंतु डोमेग्रामासी एकही गुणे उपमू नये। आपण सर्व तीर्थस्थान वंदन करतो। प्रत्येक स्थानामध्ये सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी सारखंच असतं। माया आणि कृपा या दोन्ही शक्तीचा निक्षेप स्थानाच्या ठिकाणी माया प्रधान कृपा अनुषंगिक, प्रसादाच्या ठिकाणी कृपा प्रधान माया अनुषंगिक, सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी सारखंच आहे। परंतु परमेश्वराचा विशेष मनोधर्म आणि अभिन्न वेद ज्याला म्हणतात तो आम्हाला डोमेग्रामला विशेषत्वाने जाणवतो आणि त्याची प्रतीती आम्हाला अनुभवताही येते की ज्याला प्रसन्नतेची स्थाने असं म्हणतात। जी प्रसादवत 5 विशेषांच्या म्हणजे स्थानांच्या ठिकाणचे जे विशेष आमच्या परमार्गी आहेत त्यामधले छिन्नस्थळी आणि डोमेग्रामी राजमठाचा ओट्याचे विशेष असे 2 विशेष या प्रसादवत स्थानांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। डोमेग्रामला सृष्टी रचनेपासून सृष्टीच्या अंतापर्यंत ईश्वरावतार खेळक्रीडा करतात असा आमचा महानुभावांचा एक संकेत आहे। कालही होते, आजही आहेत, उद्याही आहे की सर्व काळी या डोमेग्रामच्या गंगातीर परिसरामध्ये परमेश्वर अवतार
सर्व काळी तुमच्या आमच्या साधन चरितत्वासाठीच खेळ क्रीडा करत असतात. आमचं भाग्य आहे की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमणातील पूर्वार्ध आणि उत्तरार्ध कालखंडामध्ये मिळून 6 वेळा स्वामी आलेले. आपण आता काल सोनईचं स्थान केलं. किती वेळा स्वामी आले? 1 रात्र. परंतु अशी काही स्थान आहेत की जिथे स्वामी अनेक वेळा त्याच गावी, त्याच परिसरात, त्याच ठिकाणी जाऊन विशेषत्वाने तत्कालीन जीवांच्या उद्धारासाठी तर आहेच, पण त्यासह तुमच्या आमच्या साधन चरितत्वासह आमच्या उद्धारासाठी सुद्धा परमेश्वर माझा देव साधनदाता श्री चक्रधर प्रभू त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झालेला आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच पूर्वार्ध काळामध्ये आणि उत्तरार्ध काळामध्ये मिळून, मला वाटतं उत्तरार्ध काळात 4 वेळा ना, मग पूर्वार्ध काळात 4 वेळा आणि उत्तरार्ध काळात 2 वेळा. का उलट झालं? उलट झालं. म्हणजे पूर्वार्ध काळामध्ये 2 वेळा आणि उत्तरार्ध काळात 4 वेळा, असं 6 वेळा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं डोमेग्रामला वास्तव्य झालेलं आहे. सर्वात जास्त कालखंड स्वामींच्या जीवोद्धरण कार्याच्या प्रवृत्तीचा आणि प्रसन्नतेचा अभिन्न वेश तुम्हाला डोमेग्राममधल्या वेगवेगळ्या लीळेंमध्ये दिसेल. त्याची आपण सर्वसाधारणपणे काही विभागात वर्गवारी केली तर तुमच्या लक्षात येईल की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी डोमेग्रामला जेव्हा राज्य करत होते तेव्हा त्यांचा ज्ञानदानावर विशेष अभिन्न वेश होता. दिवसा निरूपण, रात्री निरूपण, पश्चात प्रहरी निरूपण, विहरणावसरी निरूपण, दुपारी निरूपण, सायंकाळी निरूपण, रात्री उशिरापर्यंत निरूपण, की जिथे स्वामींचा ज्ञानदातृत्वाचा एवढा अभिन्न वेश आहे की वातीचे तेल सरे तर नारिळेची तूप घालीती. एक दिवस तर बाईसांनी विचारलं की बाबा, मी तर इथे नाही, नागदेवाचार्य तर झोपले, तुम्ही कोणाला सांगताय? स्वामी म्हणतात, येत प्रवृत्ती झाली तर स्तंभा एकाते निमित्त. म्हणजे परमेश्वराचा ज्ञानमोचक आणि ज्ञानदेवनी उद्धरिती हा जो अभिन्न वेश आहे तो तुम्हाला डोमेग्राम मध्ये दिसतो. निरूपणाचा अवसर करावा आणि सांगितलेलं निरूपण पुन्हा ते समजले की नाही म्हणून 1 नाही 2 नाही 3 वेळा कांगा परिसरे, आम्ही तुम्हाला सांगितलेलं तुम्हाला समजलं का? आणि त्रिशुद्धी निरूपिती, त्रिशुद्धी पुसती, त्रिशुद्धी निरूपिती. असा कोणता अवतार आहे, असा कोणता परमेश्वर आहे की त्या डोळकेल्या बाळकाचे दृष्टांते परमेश्वर पुन्हा पुन्हा त्या जीवाला ज्ञान दातृत्व करत आहेत, पुन्हा पुन्हा सांगत आहे. कांगा परिसले, तुम्हाला समजलं का आम्ही सांगितलेलं? भक्तजन म्हणायचे की जी जी, देवाला माहित होतं. आपल्याला आता इथं वाटतं की नाही, बसलेल्यांना वाटतं की आम्हाला सगळं समजतंय, आम्हाला सगळं लक्षात आलं. परंतु पुन्हा विचारलं तर काही गोष्टी समजतात पण सांगता येत नाही. कधी कधी सांगता येतात पण समजलेल्या काहीच नसतात. काही वेळा समजतात, सांगताही येतात, परंतु त्या प्रतीतीने अनुभवायला येत नाही. आणि म्हणून स्वामी 1 वेळ नाही, 2 वेळ नाही, 3 वेळा निरूपण करायचे. तेवढं कशाला? सांगितलेलं निरूपण जर अन्यवार्ता भक्तजन करत असतील तर शिक्षा पण करून स्वामी भक्तजनांना सांगायचे की तुम्हा पेस्सी वर ढोरे चांग, म्हणजे पशु चांग आहेत, जेच खाती तेच रोवंतात. आणि त्या ज्ञानामध्ये जर करता एखादा अतिरेक झाला तर तिथेही स्वामी शिक्षा पण करायचे की तुम्हाला हे शास्त्र विषयत्वेले लागून टाकले मग, की त्या शास्त्रामध्ये तुम्ही एवढंही गुंतून जाऊ नका की जे तुम्हाला विषयत्व होऊन लागून ठाकेल. मला तुम्हाला एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे की या डोमेग्रामच्या कालखंडामध्ये स्वामींचा ज्ञानदातृत्वाचा अभिन्न वेश विशेष आहे. हे एक डोमेग्रामातलं सगळ्यात महत्वाचं महात्म्य आहे. देवाने ज्ञान तर सगळीकडे, आता बेलापूरला कितीतरी ज्ञान आहे, महादाईसाला स्वामींना
कितीतरी ज्ञान निरूपण केलेलं आहे, माईभट्टांना स्वामींनी ज्ञान निरूपण केलेलं आहे. परंतु त्या ज्ञानदातृत्वाचा अभिनवेश जो आहे तो आम्हाला डोमेग्रामच्या स्थानांच्या ठिकाणी जेवढा दिसतो तेवढा इतर ठिकाणी ज्ञानदातृत्वाचा अभिनवेश दिसत नाही. विचारलं तर विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यावं किंवा जिज्ञासा केली तर त्यांना त्यांचं समाधान करावं. परंतु सांगण्याचा अभिनवेश की अजूनही वानरा का नाही, प्रल्हाद वैसल आम्हाला देव निरूपण करायचं आहे, अजून आम्हाला काही सांगायचं आहे, म्हणजे सांगणाऱ्याचा अभिनवेश आहे, घेणाऱ्याचा नाहीये. पण देवाला त्या ज्ञानदातृत्वाचा विशेष मनोधर्म हे आम्हाला डोमेग्राम महात्म्यामध्ये एक विशेषत्वाने अनुभवायला मिळेल. आणि म्हणून जसं ज्ञानमोचक आणि ज्ञानदेवनी उद्धरिती या प्रवृत्तीचा अभिनवेश तुम्हाला डोमेग्रामला दिसून येईल. तेवढाच एक विशेष नाही, त्यासोबत नाण्याला जशी दोन बाजू असतात, एका बाजूने ज्ञान चालत नाही. तुमचं आमचं जीवन हे जे आहे मोक्षमार्गाच्या दिशेने वाटचाल करणार ते सुद्धा दोन पैलूवर आहे. एक आहे ज्ञानावर आणि दुसरा आहे दास्यावर. की ज्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी डोमेग्रामला राजमठामध्येच कर्म कीजे कर्मात शुद्धांत कर्ण होय, शुद्धांत करणे वैराग्य होय, वैराग्य ज्ञान होय, ज्ञानोदय मोक्ष, ही जी माईभट्टांची मांडणी होती त्याला छेद देत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अत्यंत अभिन्न वेशाने माईभट्टांना सांगितलं की काय मोचक आहे ते दास्य मोचक. डोमेग्रामला आजही आम्हा सर्वांना तिथे त्या राजमठाच्या ओट्यावर नमस्कार करताना आजही त्याची प्रतीती अनुभवायला येते की स्वामी असेच इथे बसलेले असतील, माईभट्ट इथे असतील आणि स्वामींनी आपलेने श्री करे मांडीवर अभिन्न वेशाने की ते दास्य मोचक. जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणत्याही कारणाने मुंचन होऊ शकत नाही आणि दास्याने तुमचं संसार भ्रमण चुकू शकतं असं ठाम विश्वासाने सांगणारा माझा देव त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झाला. नुसता खेळ क्रीडा करता नाही झाला, ते दास्य मोचक आहे. म्हणून स्वामींनी भक्तिनांकडून वेगवेगळ्या प्रकाराने दास्य केलेले तुम्हाला त्या डोमेग्रामामध्ये दिसतात. धावविती, पहुविती, झुंजविती, दरे दरकुटे बुजविती, पाषाण फोडविती, ऐसे नाना विधी विहार करी. परमेश्वराला काय गरज आहे, एखादं टेकड आहे ते सपाट करायचं, परंतु त्यामध्ये जीवाचा कर्मनाश आहे. कर्मनाश असा आता आपण ऐकलं की तुमच्या कृतीने कर्मांचा नाश होतो किंवा तुमच्या कृतीने तुमचं साधन चरित्र असं होतं असं नाही, तर त्याला ईश्वर आज्ञा असावी लागते. आणि मग स्वामींनी तुम्हाला पाहिलेलं असेल तुमच्या चरित्रातल्या डोमेग्रामच्या अनेक लीळामध्ये सरल्या, गुंड्यावर घेणे, बुक्यावर घेणे, त्यातल्या त्यात श्री नागदेवाचार्यांवर स्वामींचा विशेष मनोधर्म आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून दास्यमोचक या नात्याने स्वामी श्री चक्रधरांच्या त्या डोमेग्रामच्या खेळ क्रीडेमध्ये तुम्हाला एक डोमेग्राम महात्म्यामध्ये ते दास्यमोचक, जसं ज्ञानमोचक आहे तसंच दास्यमोचक या पैलूने सुद्धा डोमेग्रामचं महात्म्य आम्हाला अनुभवायला मिळेल की ज्यामध्ये स्वामींनी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने काय केलेलं आहे, कर्मनाशासाठी दास्यमोचक म्हणून स्वामींनी भक्तजनांकडून दास्य करविलेले आहे. गुंफा करवणे घ्या, काय गरज आहे, परंतु या सगळ्या पाठीमागे जीवाला कर्मनाश व्हावं. कारण जर तुम्हाला मोक्षमार्गाच्या दिशेने वाटचाल करायची आहे तर ज्ञानही गरज आहे आणि दास्यही गरजेचं आहे. काही वेळा आपण म्हणतो की नाही आम्ही सेवेने उद्धरू, त्यामध्ये ते दास्यमोचक आहे. ज्ञानपूर्वक जे दास्य आहे, जसं बाईसांचं आवडीपूर्वक दास्य आहे, नाथोबासांचं अज्ञानपूर्वक दास्य आहे आणि श्री नागदेवाचार्यांचंच ज्ञानपूर्वक दास्य. तुम्हाला ब्रह्मविद्या साधनेमध्ये उठी बैसी पासून सगळ्या गोष्टीसाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. आता मला एक जण मागे सांगत होतं, म्हणे एक माता आली तिला 7 घरं बदलावी लागली, त्या टोकापासून या टोकापर्यंत येईपर्यंत. इथून पट्टी उचल, चल दुसरीकडे, सरक पलीकडे, सरक पलीकडे.
त्यामध्ये आमचं साधन चरितत्व जास्तच आहे. आम्हाला जर जगाचा सासुरवास विधीमध्ये उपलब्ध होत असेल तर त्यामध्ये आमचं काही नुकसानच नाही. किंवा आता इथं आपण चुबुकाट्याचा आनंद घेतोय, हा विधीमधला आहे. किंवा गावाच्या कडीसरा आपण एकटे तरी देवाच्या आज्ञेप्रमाणे गावाच्या कडीसरा निद्रा घेऊ शकतो का? पण आज ते बळ या अधिष्ठानाच्या संबंधाने, या गुरुजनांच्या आज्ञेने, ईश्वरविहित साधनेमध्ये जेव्हा आपण त्या एका वचनाचं प्रतिपालन करण्यासाठी सिद्ध होतो, त्यावेळेस आपला भाल्याचा घाय काट्यावर आहे. सर्वात जास्त कर्मनाश आहे, सर्वात जास्त तुमची योग्यता आहे. आणि म्हणूनच आमच्या देवाने सन्निधानामध्ये भक्तजनांकडून कर्मनाशासाठी अनेक प्रकाराने लीळा करवलेल्या तुम्हाला डोमेग्रामच्या चरित्रातून दिसत. रात्री अपरात्री स्वामींनी भक्तजनांसाठी चांदणी निकी निघा येतल्या वेळा ग्रामांतर कीजेल तर कीजेल. आणि या मनोधर्माने डोमेग्रामी माझा देव साधनदाता खेळ क्रीडा करता झाला. तिसरा टप्पा आपल्याला डोमेग्राम महात्म्यातला देता येईल की परमेश्वराचा विशेष साधन चरितत्वाचा हेतू आहे. तुम्हाला माहिती की 2 विलक्षण महापूजा डोमेग्रामी स्वामींनी करविलेल्या आहेत. बेलोपुरी करविली का डोमेग्रामी करविली, पण डोमेग्रामी सुद्धा 2 वेळा डोमेग्रामी महापूजा केल्याचा उल्लेख येतो. विलक्षण पूजा परमेश्वर अवतार करवित असतात, त्याच्या पाठीमागे सुद्धा परमेश्वराचा मुख्य हेतू तोच असतो. साधन चरितत्वाचा हेतू, थोर नाशाचे हेतू आणि थोर योग्यता जोडावया, साधन चरितत्व करावया. परमेश्वर अवतारांनी ज्या भक्तजनांच्या करवीत येथीचा राजवाहकू कोण होईल असं म्हणून रात्री अपरात्री डोमेग्रामी राजमठातून छिन्नपापीकडे माहिमभट्ट आपल्या भट्टोबासांसह भक्तजनांना नेऊन जो कर्मनाश करविला, जी योग्यता करविली, त्यांचं साधन चरितत्व करविलं. आजही आम्ही जेव्हा ती स्थान वंदन करू, आम्हाला देखील तशाच प्रकारचा तो लीळा आठव करताना जेव्हा आम्ही स्थान वंदनाचा आनंद अनुभवू, त्यावेळेस आमचाही त्याच्या संबंधाने कर्मनाश आहे, योग्यता आहे, साधन चरितत्व आहे. आणि म्हणून डोमेग्रामचं महात्म्य हे अध्यात्माच्या दृष्टीने, बाकीच्या भौगोलिक दृष्टीने आहे, ते तीर्थक्षेत्र आहे, ती दक्षिण वाहिनी गंगा आहे, त्या ठिकाणी अनेक भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. परंतु या पलीकडे जाऊन आमच्या डोमेग्रामचं महात्म्य आहे की पहिला विशेष शिन्नस्थळीचा जो आहे तो बाईदेववासांच्या विद्यमानी अनिराजबासांनी पहिला शिन्नस्थळीचा विशेष काढला आणि तो कमळा उसाकडे दिला. कल्पना करा की जर त्यावेळेस आमच्या गुरु परंपरेने जर हा विशेष या पद्धतीने मूळ जागेवरून आमच्यापर्यंत आलाच नसता, आजही आम्हाला तो अन्वय नसता, तर आज आमच्याकडे आपल्या प्रत्येकाकडे जो शिन्नस्थळीचा विशेष नमस्कार करण्याचा आनंद अनुभवायला मिळतोय तो मिळाला नसता. आपण तिथे जाऊनच फक्त करू शकलो असतो. काही आता डोमेग्राम मध्ये अनेक ठिकाणचे भोजनतेचे विशेष पिंडकथा आमच्याकडे महंताने आम्हाला जेव्हा त्यांनी स्थान जीर्णोद्धार डोमेग्रामचे केलेले आहेत, त्यापैकी जवळजवळ 9 ठिकाणचे विशेष आमच्या बऱ्याच गुरुबंधूंकडे आणि बऱ्याच परिवाराकडे त्यांनी धर्मबुद्ध्या दिलेल्या आहेत. तर हे सगळे परमेश्वराचा प्रसन्नतेचा मनोधर्म असतो. इतर कोणत्याही अवताराने विजय केल्यानंतर हे असे ते आरक्षण या हेतूने परमेश्वराचा म्हणजे माझ्या देवाचाच मनोधर्म आहे की पुढे माझा हा जो असन्निधानी परिवार येईल त्यांचं साधन चरितत्व होण्यासाठी, कारण परमेश्वर समर्थ का परमेश्वराचं साधन समर्थ. आणि म्हणून त्या साधनातलं हे जे विशेष म्हणजे स्थान हे जे साधन आहे ते जे विशेष आपल्याकडे साधन चरितत्वाचा हेतू अनुलक्ष करूनच परमेश्वराने प्रसन्नतापूर्वक त्या ठिकाणी संबंध निक्षेपलेला आहे. कारण इतर ठिकाणी फक्त अवचटे लागती श्रीचरण पवित्र होती ते पाषाण, परंतु जिथे असा परमेश्वराचा विशेष मनोधर्म आहे त्याच ठिकाणी बसावा. छिन्नस्थळीला तुम्हाला पाहिलं असेल त्या लीळा चरित्रामध्ये तुम्हाला कधी पूर्वाभिमुख, कधी उत्तराभिमुख, कधी पश्चिमाभिमुख, कधी दक्षिणाभिमुख त्याच ठिकाणी जाऊन छिन्नस्थळीवर स्वामींनी विहरण करावं
भक्तांना निरूपण करावं, तुपारची आरोगणा करावी, अशा विशेष मनोधर्माच्या प्रत्येक स्थानांमध्ये परमेश्वराचा विशेष मनोधर्म. जसं तुम्हाला माहिती आहे की पिंड खडकी स्वामींनी भक्तजनांकरवी आणलेलं भिक्षा भोजन स्वीकार केलं. एकंदर लीळा चरित्रातल्या सर्व डोमेग्रामच्या लीळेंचा जर आपण आढावा घेतला तर असं लक्षात येतं की परमेश्वराचा तिथे विशेष आमच्या तुमच्या आता तुम्हा माझ्या सकट प्रत्येकाच्या साधन चरितत्वाचा हेतू आहे की तुम्ही तिथे वंदन केल्यानंतर असं आमच्या परमार्गामध्ये म्हण रूढ आहे, डोमेग्रामची स्थाने वंदन केली की 16.5 तीर्थस्थाने वंदन केल्याचा लाभ मिळतो. फक्त डोमेग्रामची स्थानं जरी वंदन घडली, कारण तिथे बाकीच्या सर्व ठिकाणी परमेश्वराचा जो विशेष मनोधर्म असायला पाहिजे तो सगळ्या ठिकाणी आहेच असं नाही. किंवा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या आता आपण आपल्या या सगळ्या परिसरामध्ये आपण पार कोळगाव पासून आतापर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्थान महात्म्य पाहिलेलं आहे, त्या ठिकाणची लीळा पाहिलेली आहे, त्या ठिकाणी परमेश्वराचा विशेष मनोधर्मही आहे. परंतु डोमेग्राम मधला जो प्रसन्नतेचा अभिनवेश आणि मनोधर्म आहे तो इतर ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. की स्वामी तिथे भक्तांना दानदातृत्व करावयासाठी उचंबळीत आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरविदांची दाटी सुद्धा, कारण विलक्षण पूजा अवसरी इतर तुम्ही पाहिलं असेल की येत प्रवृत्ती झाली तर स्तंभा ऐकते, तर तुम्हाला कोण होतं तिथं ऐकायला? तर ही तिथं असे वरविद असतात. अप्रोक्ष ज्ञानीय, सामान्य ज्ञानीय, विशेष ज्ञानीय, हे ते निरूपण ऐकण्यासाठी तो अवसर पाहण्यासाठी सुरगणांनी दाटी केलेली असते. असे विशेष मनोधर्माचे स्थान तुम्हाला डोमेग्राम मध्ये आढळून येतात. या वेगळ्या सुद्धा परमेश्वराचा डोमेग्राम मध्ये आजही तुम्हाला प्रतीतीला अनुभवायला येणार आहे अनुभव आहे. तुम्ही जर एखाद्या स्थानावर लीळापूर्वक विधीपूर्वक, जशी आमच्यामध्ये स्थान वंदन करण्याची पद्धती असते की स्थान दिसल्यानंतर अगोदर आपण त्याला त्याचं अगाधत्व, त्याचं गहनत्व, महत्त्व अंतःकरणामध्ये आलं पाहिजे. नुसतं स्थानावर डोकं टेकवलं म्हणजे स्थान नमस्कार करण्याचा लाभ झाला असं नव्हे. स्थान दुरून देखल्यानंतर दंडवत घालण्याची परंपरा आहे. उद्या आपण सर्वजण ते स्थान महात्म्य अंतःकरणामध्ये आठवावं लागतं. ती स्थानाची अगाधता, गहनता, लहलता अंतःकरणामध्ये येऊन विधीपूर्वक जेव्हा आपण ते स्थान वंदन करतो त्यावेळेस निश्चितच त्या स्थानाची अनुभूती आपल्याला अनुभवायला येते. आजही डोमेग्राम मध्ये प्रसन्न मठ आपण सुरुवातीला नियोजनात सांगितलेलंच की डोमेग्रामी 3 मठ, एक पूर्वाभिमुख, एक उत्तराभिमुख, एक दक्षिणाभिमुख. त्या दक्षिणाभिमुख असणाऱ्या राजमठामध्ये स्वामींचं वास्तव्य, तो ओटा स्वामींनी भक्तांकरवी बांधवून घेतलेला आहे. बहुतांशी तुमच्या लक्षात माहिती असेल म्हणून सांगतो की प्रसन्न मठातला जो ओटा आहे तो स्वयंभू पहिलाच ओटा होता, परंतु राजमठातला जो ओटा आहे तो स्वामींनी भक्तांकडून करून घेतलेला आहे. बाहेरचा जो दुपारचा पूजा अवसराचा ओटा आहे तो सुद्धा स्वयंभू ओटा आहे. म्हणजे असे डोमेग्रामच्या काही महात्म्यामध्ये आपण जर पाहिलं तर ही रचना स्वामींच्या अगोदरची रचना आहे. 3 मठांची, त्या मठांचा जीर्णोद्धार ही सुद्धा आमच्या महानुभावपंथीय अनुग्रह असलेल्या हरकुबाई होळकरांच्या कालखंडामध्ये या 3 मठांचा जीर्णोद्धार झाल्याचा उल्लेख येतो. शिन्नस्थळीचं जे मंदिर आहे ते सुद्धा अहिल्याबाई होळकरांनीच, अहिल्याबाई होळकर म्हणतो, हरकुबाई होळकर यांनी ते बांधलेलं आहे. डोमेग्रामचं महात्म्य सांगायचं म्हटलं तर प्रत्येक स्थानाचं एक वेगळं आगळं वैशिष्ट्य आहे. तिथे प्रत्येक स्थानी परमेश्वराचा एक विशेष प्रसन्नतेचा मनोधर्म आहे. तुम्हाला माहिती आहे की साधा जळक्रीडेचं ते स्थान आहे किंवा त्रंश निरूपण करणे हे डोमेग्रामी खडकावर, पाषाणावर बऱ्याच स्थानांचा निर्देश तुमच्या लक्षात येतो की तिथे त्रंश निरूपण आहे किंवा पिंड खडकाची स्थानं आहेत, दरे दरकुटे बुजवण्याची स्थानं आहेत. प्रत्येक स्थानांचं एक महात्म्य वेगवेगळं आहे. डोमेग्रामचं महात्म्य वेगळं, प्रत्येक स्थानाचं महात्म्य वेगळं, कारण तिथे परमेश्वराची प्रवृत्ती वेगळी, परमेश्वराचा मनोधर्म वेगळा, परमेश्वराचा त्या जीवाविषयी
विद्यमान असलेल्या भक्तांविषयी मनोधर्म वेगळा. रेई नायक असतील, कान्हर नायक असतील, गावीचे महाजन असतील, या सर्वांच्या विनंतीवरून स्वामी त्या ठिकाणी माझा देव खेळ क्रीडा करता झालेला आहे. आणि म्हणून डोमेग्राम महात्म्य आठवत आठवत आपण जेव्हा डोमेग्रामच्या दिशेने जातो, तिथे आठवायचे आहे की माझा देव त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झालेला आहे. त्या ठिकाणी अनेका परीने माझ्यासाठीच त्या ठिकाणी खेळ क्रीडा करता झालेला आहे. या सगळ्यांचं महात्म्य अंतःकरणामध्ये आठवत आपण उद्या डोमेग्रामच्या दिशेने जाणार आहोत. डोमेग्रामी अनेक स्थानांवर अनेक त्या लीळेंचा संदर्भ आहे. तो लीळेचा संदर्भ सुद्धा आम्ही तुम्हाला उद्याच्या सकाळच्या, दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रांमध्ये सांगणार आहोत. तुर्तास एवढं निरूपण आजच्या या सायंकाळच्या सत्रामध्ये पुरेसं होईल. आपण त्या स्वामींच्या अगाधत्वाचा, प्रवृत्ती अभिनवेशाचा मनोधर्म आठवत आठवत ऐसियाची निजावे आणि ऐसियाची उठावे, डोमेग्रामी राजमठात स्वामींच्या त्या दरवाजात ज्या प्रसन्नतेने उन्हाळे दिस तेच आहे ना, उन्हाळे पावसाळे बाहेर निघते. डोमेग्रामच्या त्या राजमठाच्या बाहेर दक्षिणाभिमुख असलेल्या उंबरवट्यामध्ये स्वामी पश्चात प्रहरी नागदेवाचार्यांच्या वक्षस्थळावर श्रीचरण ठेवत, माझा देव फक्त काही नागदेवाचार्यांच्याच वक्षस्थळावर श्रीचरण ठेवून खेळ क्रीडा करतोय असं नाही, तर तिथे परमेश्वराचा अनंत जीवांचा साधनचरितत्वासह मनोधर्म असतोच. श्री नागदेवाचार्य प्रतिकात्मक आहे. आपणही त्याची ती भावना व्यक्त करू शकतो की महाराजा, धन्य आहे ते भक्त की ज्यांना स्वामींचा श्रीचरण मोमे देती, अलंगिती, लल्लाटावरी ठेविती, नमस्करिती, मोमे देती. आपण सर्वजण त्यातले जाणते आहात. त्या शब्दासह पश्चात प्रहरी स्मरण करत करत आपण त्या डोमेग्रामचं महात्म्य आणि त्या घडलेल्या प्रसन्नतेच्या लीळा अंतःकरणामध्ये आठवत, डोमेग्राम महात्म्य आठवत आठवत स्वामी श्री चक्रधरांना आठवूयात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.